पप्पा बघ कसं दिसते उलटे करून जीव चालले आखी पिशवी घातली तोंडात आवडली पिक्चर प्रसाद टाकला तर हाय गाईज कसे तुम्ही आयो तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि आज मी ब्लॉग यासाठी बनवतो का आता आम्ही चालले पूर्ण फॅमिली फिरायला. आता काय चाललं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजेलच आणि ब्लॉग न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा. बाय. इकडं सगळी जण गाडी नेऊन बसल्यानं नाणी एकटीच तिकडं नुसता यांचा टाइमपास चालू. नाणीला विचार करलेला आमचा काही ताल तर नसते. अचानक ठरले आमचा निघाचा रात टाइम झाले तरी आम्ही निघले उलटे करून जीव चालले आखी पिशवी घातली तोंडात आवडली पिक्चर प्रसाद टाकला तर गाईज आता आम्ही फायनली पोचलो. मागच्या टायमाला गेलो तेव्हा बी मी ब्लॉग शूट केला मी तो ब्लॉगच माझ्याशी डिलीट झाला. तसं 2 ब्लॉग माझ्याशी डिलीट झाले. शंकराची मूर्ती बघा गौरी भारी आहे. इकडं बा तसा बनवला मागच्या टायमाला जो ब्लॉग शूट केला ना ब्लॉग डिलीट झाला. जर तुम्ही काही झाली नसेल ते एकदा नक्की या बघासारखं इथं रास काही आणि ज्यांना कोणाला काही जास्त माहिती नसेल तर माहिती बी दिलेली आहे ना आम्ही बी थोडीफार उचली कारण की दुसरी लोक बी होती. आता आम्ही चाललो मंदिरात पाया पडायला आणि आपण पूर्ण नंतर एक्सप्लोर करू आणि पाया पडून घेऊया. तुम्ही बी ऑनलाईन दर्शन घ्या गाईज. आम्ही बी सगळं बघत चाललेलो ना रास एन्जॉय केला आम्ही मस्त म्हणजे पॉझिटिव्ह वाटते एकदम इकडे आल्यावर मला जवळ शूट घेता येईल तेवढा मी घेताव गाय. मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही नसेल आली तर एकदा नक्की या. काही खावायला भेटेल नसेल भेटे या बघूनच पोट भरल. इकडे सगळी फिरताना यांचा व हिचा फोटोशूट चालले. बाबडी आई इथं बघ सगळा हत्या सलवारी सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे असं आपण तेवढं सगळं बघून ना असं वाटते तेव्हा कसं पण महाराजांनी उचललं असेल. शपथ सगळं डेंजर बघूनच असा अंगाला काटायचे काही बोल. ज्याने कोणी कलाकारांनी या फ्रेम बनवले ना त्याला 100 तोफांची सलामी आहे. म्हणजे एक डिटेलिंग दिले ना कामाने एकच नंबर. जाम भारी केले. या सगळा बघून ना खरा जाम भारी वाटते. वाटणार पण नाही कोणाला फेक कसं का रिअल 3D पेंटिंग. मला तर असं वाटते ना तुम्ही जवरेला इकडे जाल ना तवरे याला ना कमीच वाटेल. बाबो सगळं डेंजर आहे. कशा टाईपच्या तलवारी हत्यार कसं मी तर असं सगळं पहिल्यांदा बघता. आम्ही जेव्हा पहिले बाहेरला आलतो ना तेव्हा आवरा काही नव्हतं इथं. आता सगळा हल्ला द्यावीस. जर तुम्ही इकडं मराठवाड्याला आली ना तुम्हाला जर तुमच्या घरा काही आठवण नेवायची असेल इकडूनची ते इकडं तुम्हाला फ्रेम मूर्त्या अजून ब्रेसलेट सगळं काही भेटेल नाही. मनासाठी शॉप आता नवीनच ओपन झाले आयाच वर्षक नजारा दिसते आवरच सुंदर ना. मना त्यासाठी तारीफ करू तेवढी कमीच आहे. यांचा फोटो बघा खपत नाही. तर गाईज आता आमचं फोटोशूट चालू येते जे यांचा फोटो नाही खपत. इकडे फोटोशूट साठी बघा बरोबर पॉइंट बनवले. पप्पा बघ कसं दिसते पप्पा हातात मी जे हातात मी मगर जे ना मगारी लपो. हा मम्मी नाही सांगू कशी झाली. हा तर गाईच आता आम्ही आलो नाश्ता करायला. दिवस आहे त्याची गाडी बनते तर मला गाडीन घेऊन जावाचा म्हणून तिने ग्लासन ओतून घेतला. ही बा इकडं बी सोरीने आवरी बा चिरीची नवरी. आमच्या स्वागतासाठी बॅड मागवली काही स्पेशल. तर गाईच घरी आलो अजून मी फ्रेश पण नाही झालो आणि चला आपण जर डायरेक्ट आल्या रायगडावर
आणि माझा तो ब्लॉग डिलीट झाला त्यातलं काही 2-3 क्लिप राहील तर त्याच तुम्हाला दाखवता. खरा स्वर्ग बघाच असेल ना रायगडावर नक्की आहे गाईज. इथची जी हवा ना हवा सुकान माणूस झोपल मला तसं कायमचा कोणी रल आया आवरत सुख आया. बाबा इच्छा बघाचा ये इकडे चपला कवऱ्या फेकली आंबी कगनिकू हे क्या आहे बे म्हणजे इच्छा अशूर आम्ही बोललो बरं मला कौशल्य म्हशी न गाई दिसतात तर अशी नव्हतं इथं ते म्हशी होणच नाही. आता तिला दाखवटी क्लिप घेतो इकडे बघा एकदम खाली फायनली आम्हाला म्हशी पण दिसल्या. मॅच एंड करता ब्लॉग छोटासाच झाले तर उद्याचा बाय. बघू दाखवू